समरुई गावाच्या मातीला एक वेगळीच जादू आहे. इथे माणूस जणू काळाच्या पाऊलखुणा उचलतो, इतिहासाच्या सावलीत विसावतो आणि अध्यात्माच्या सागरात डुंबतो. याच पवित्र भूमीवर मिरज तालुक्यातील समरुईतील एका कोपऱ्यात एक विहीर आजही स्तब्ध उभी आहे. साक्षीदार म्हणून श्रद्धेच्या सावलीसारखी खोल आणि स्मृतीच्या शिखरासारखी उंच. ही फक्त विहीर नाही, ही त्या काळातील गावाच्या वेदनांची साक्ष आहे. ज्यावेळी पाण्याचा थेंब सुद्धा अनमोल होता, ताणलेल्या ओठांवर जीवनाचा झरा कोरडा पडला होता, अशा संकट काळात या विहिरीने गावाचा आधार घेतला. पाण्याच्या प्रत्येक थेंबातून कुशीतच घडली ती ऐतिहासिक घटना. शांतीसागर महाराजांना आचार्य ही पदवी देण्याचा परमपवित्र प्रसंग. साधना, संयम आणि समाधीचा साक्षात अवतार असलेले शांतीसागर महाराज जैन धर्माच्या दिगंबर परंपरेतील प्रथम आचार्य. त्यांचा अध्यात्माचा प्रवास इथे एका थांब्यावर भेटला. इथे त्यांना आचार्याने गौरवाने नावाजण्यात आले. त्यांच्यासाठी गुंफा बांधण्यात आली होती. शालिनी पाटील मयातील या विहिरीच्या कुशीतच त्या क्षणांची गंध अजूनही या मातीमध्ये दरवळते. ती शांतता, तो गूढ झंकार आणि आकाशात घुमणारे पवित्र मंत्र साक्षात इतिहास उभे नांदतो. शतकानंतर ही तीच विहीर आज नव्या रूपात समोर उभी आहे. शालिनी पाटील कुटुंबीय आणि स्वर्गीय सुरेश शालिनी यांच्या पुढाकारांनी त्या जुन्या पायऱ्या, त्या भिंती, त्या आठवणी पुन्हा एकदा जिवंत झाल्याच्या, काळाच्या गर्भात लोप पावलेल्या गोष्टींना नवसंजीवनी देण्याची भाग्य या कुटुंबाला लाभले. ज्या विहिरीने तहान भागवली तीच विहीर आता श्रद्धेची जागा बनली आहे. गावकऱ्यांच्या मनात तिच्याबद्दल अपार प्रेम आहे. ती आता एक ऐतिहासिक वारसा ठरली आहे, शांतीसागर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली. समृद्धीच्या आसपासच्या भागात अशी खोल, विस्तृत आणि पवित्र भावनेने भरलेली दुसरी विहीर सापडणं कठीण. ती एकट्या विहिरीपेक्षा अधिक आहे. ती एक स्मृतिगंधी तीर्थस्थळ आहे. ती विहीर म्हणजे गावाच्या आत्म्याचा आरसा आहे. त्याचं प्रत्येक पाणी पिऊन पिऊन अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आणि आजही तो तितक्याच प्रेमाने गावकऱ्यांना कुशीत घेते. शेवटी या विहिरीची कहाणी ही समृद्धीच्या संस्कृतीची कहाणी आहे. ती पाणी देणारी विहीर नसून पिढ्यांना आधार देणारी जिवंत परंपरा आहे. जेव्हा आपण तिला पाहतो, जेव्हा आपण फक्त दगड आणि विटा पाहत नाही, तर एक काळ, एक समर्पण, एक आध्यात्मिक दिव्यता पाहतो. आज 100 वर्षानंतर ही विहीर पुन्हा सजली आहे, नव्याने झळाळून निघाली आहे. जणू इतिहासाच्या ओझळीतील जल पुन्हा एकदा भविष्याला पाजत आहे. ही विहीर म्हणजे केवळ जलस्रोत नाही, तर तीच समृद्धीच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. अशाच जुन्या गोष्टी वाचकांसमोर आणण्यासाठी गावची डायरी ही चॅनल तयार केली आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा,